नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण टॅली प्राईममध्ये रेट बाय डिफॉल्ट कसे सेट केले जातात ते आपण बघितलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसंच त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टॅली प्राईममध्ये आज आपल्याला ॲक्च्युअल अँड बिल्ड क्वांटिटी या कन्सेप्टबद्दल माहिती घ्यायची आहे. त्याचा वापर नेमका कुठे केला जातो, त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. मित्रांनो, ॲक्च्युअल आणि बिल्ड क्वांटिटी याचा वापर नेमका कुठे होतो? तर समजा आपण एखाद्या आयटमवर एक आयटम फ्री देत असेल. समजा तुम्ही कुठला तरी एक प्रोडक्ट विकत घेतोय आणि त्या प्रोडक्टवर आपल्याला एक प्रोडक्ट फ्री द्यायचं असेल. एक वर एक फ्री असतात ना, असे स्कीम असतात बघा. जसं बाय वन गेट वन फ्री, बाय टू गेट वन फ्री, बाय थ्री गेट वन फ्री, असं काहीतरी स्कीम्स असतात, ऑफर्स असतात. त्या ऑफर्स आपल्याला अप्लाय करायचे असेल किंवा एखाद्या स्पेसिफिक शॉपमध्ये आपण जर गेलो तर तिथं असतं ह्या आयटमवर 20% ऑफ, 50% ऑफ. या पद्धतीचे कन्सेप्ट जर आपल्याला आपल्या टॅली फ्रेममध्ये यूज करायचे असतील तर ॲक्च्युअल आणि बिल्ड यांचा वापर केला जातो. आता ते करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल? तर सगळ्यात आधी आपल्याला ऑन करावं लागेल ते म्हणजे फीचर्स. आता फीचर्समध्ये जाण्यासाठी आपण F11 कीचा वापर करणार. इथं गेल्यानंतर बघा या ठिकाणी लास्टला दोन ऑप्शन्स आहेत, यूज डिस्काउंट कॉलम इन इनव्हॉइस. आतापर्यंत आपण जे काही परचेस केलं किंवा सेल केलं त्यासाठी आपल्याला डिस्काउंट कॉलम नव्हता. तो कॉलम जर आपल्याला आपल्या इनव्हॉइसमध्ये हवा असेल तर आपण ह्या ऑप्शनचा वापर करणार. म्हणून आपण यस करायचं, यूज डिस्काउंट कॉलम इन इनव्हॉइसेस या ऑप्शनला आपण यस करणार. त्याच्यानंतर हे बघा, यूज सेपरेट ॲक्च्युअल अँड बिल्ड क्वांटिटी कॉलम्स इन इनव्हॉइसेस. ज्यावेळेस आपल्याला आपल्या इनव्हॉइसमध्ये ॲक्च्युअल किती आहे आणि त्याच्यावर आपण बिल किती क्वांटिटीचं घेणार आहे असं जर आपल्याला कॉलम्स हवे असतील सेपरेट तर आपण या ऑप्शनचा वापर करणार. आपल्याला हे पण करायचं आहे म्हणून आपण हे दोघं ऑप्शन यस केल्या. सध्या बाकीचे ऑप्शन आपण नो ठेवणार, ते आपण नंतर डिटेल्समध्ये एक एक करून बघणार. जसं आपण आधी फक्त या दोन ऑप्शन बद्दल माहिती घेतली, त्याच्यानंतर या दोघांबद्दल घेतली, आता आपण या दोन ऑप्शन्स बद्दल माहिती घेतो. चला तर मग नेक्स्ट करून याला सेव्ह करूया. हे बघा, याला सेव्ह केल्यानंतर आपल्याला एक ज्यावेळेस आपण व्हाउचर्स मध्ये जाणार, समजा आपण परचेस करतोय तर बघा इथं दोन ऑप्शन आले, ॲक्च्युअल क्वांटिटी आणि बिल्ड क्वांटिटी. आणि या ठिकाणी एक डिस्काउंटचा पण कॉलम आपल्याला आलाय. सेम सेल्समध्ये पण ते ऑप्शन्स आपल्याला दिसतील. व्हाउचर्समध्ये गेलो, बघा सेल्समध्ये पण आपल्याला ते दिसतील, ॲक्च्युअल, बिल्ड आणि डिस्काउंट. आता आपण आपल्याकडे स्टॉक काय आहे ते आधी बघूया. त्यासाठी आपण गेलो स्टॉक समरीला. हे बघा, आता आपल्याकडे राईस आहेत. समजा आपल्याला काहीतरी ऑफर लावायची आहे, जसं की एक सिस्टम घेतलं तर एक सिस्टम फ्री, असं काहीतरी घ्यायचं आपल्याला. एक प्रोडक्ट घेतलं तर एक प्रोडक्ट फ्री, असं आपल्याला द्यायचं आहे. आता इथं काय लिहिलं आहे, आपल्याकडे सगळे राईस आहेत. आपल्याला राईस नको आहे, आपल्याला एक नवीन ग्रुप हवा आहे. आपण क्रिएटमध्ये जाणार, ग्रुप, स्टॉक ग्रुप. आता आपल्याला ऑफर कुठल्या प्रोडक्टवर लावायची तो प्रोडक्ट आपल्याला इथं क्रिएट करावा लागेल. ओके, मग आपण एक प्रोडक्ट क्रिएट केला. समजा आपल्याकडे एक साबण आहे, तो एक साबण जर घेतला तर आपण एका व्यक्तीला दुसरा साबण फ्री देणार आहे. मग आपण इथे एक बनवून घेतला ग्रुप, तो म्हणजे सोप नावाचा. प्रायमरीमध्ये आला, ओपन केला, एस्केपने बाहेर आलो. आता तो सोप कुठला आहे तो आपल्याला इथं बनवावा लागेल. मग त्यासाठी सगळ्यात आधी त्याचं युनिट बनवायचं. सोप कशामध्ये विकला जातो तर क्वांटिटीमध्ये. म्हणून या ठिकाणी घेणार आपण क्वांटिटी आणि याला सेव्ह केलं, एस्केपने बाहेर आलो. त्याच्यानंतर स्टॉक आयटम. आता स्टॉक आयटम कुठला आहे, समजा आपण सोप जो घेतलाय तो घेतलाय आपण नीम सोप. अंडर सोप, अंडर क्वांटिटी. स्टँडर्ड रेट्स आपल्याला सेट करायचे असेल तर आपण इथून करू शकतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसंच त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तिथूनही तुम्ही तो बघू शकता. याला आपण सेव्ह करू, एस्केपने बाहेर आलो. आता आपल्याला हा परचेस करायचा. समजा आपण व्हाउचर्समध्ये येणार, परचेस करण्यासाठी आपण यूज करतो परचेस व्हाउचरचा.
परचेस बिल जे काय असेल ते एंटर करायचं. समजा आपण सप्लायर 1 कडनं सामान खरेदी केलं, परचेस अकाउंट. नीम सोप खरेदी केले आपण 100 क्वांटिटी, 100च आपण बिल देणार आहे, 10 रुपयाप्रमाणे आपण घेतले. आपण घेताना आपल्याकडे काहीच ऑफर नव्हती, आपण रेग्युलर भावात घेतले. जर आपण बॅलन्स शीट बघितलं, बघा इथं बॅलन्स शीट आहे. जर आपण इथं आलो क्लोजिंग स्टॉकमध्ये तर आपल्याला दिसत आहे की नियमित आपल्याकडे 10 रुपयाप्रमाणे 100 क्वांटिटी, 1000 रुपयाचं आपल्याकडे सामान आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर ऑफर लावायची की 20% ऑफ, 30% ऑफ किंवा बाय 1 गेट 1 फ्री असं आपल्याला करायचं असेल. मग आपण काय करणार, व्हाउचर्समध्ये जायचं, सेल्स व्हाउचर. आपण कॅशमध्ये सेल केलं, समजा सेल्स अकाउंट, नीम सोप सेल केला. आता समजा आपण ऑफर ठेवली आहे की 1 वर 1 फ्री आहे. ओके, मग समजा आपण जर 5 साबण घेतले, 5 सोप घेतले, तर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला 1 वर 1 पकडल्याप्रमाणे आपल्याला 5 साबण फ्री मिळतील. म्हणजे टोटल किती होईल आपल्याकडे, ॲक्च्युअल होतील 10. त्याच्यावर आपण बिल कितीचं देणार, फक्त 5चं देणार. आणि एक कितीचा घेतला आपण, समजा 15 रुपयाचा एक घेतलाय. ओके, एंटर 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 एंटर. ॲक्च्युअल आपल्याला 10 मिळत आहेत, एकावर एक फ्री असल्यामुळे 5 साबण घेतल्यानंतर 5 फ्री मिळतात, म्हणून ॲक्च्युअल क्वांटिटी आपल्या आता 10 येते. बिल आपण 5च देतो, एकाची रेट ठेवला आपण 15 रुपये, टोटल आपलं बिल झालं 15 5 75. ओके, एंटर 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 एंटर. सेव्ह केलं, एस्केपनं बाहेर आलो. आता जर आपण बॅलन्स शीट बघितलं, बघा आपल्याकडे स्टॉक जर बघितला, क्लोजिंग स्टॉक, सो बघा 900 रुपयाचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे. 10 रुपयाप्रमाणे आपण हा खरेदी केला होता. ओके, आणि जर आपण इथं प्रॉफिट लॉसला गेलो, बघा इथं आपल्याला दिसेल की आपण सेल्स केलं आहे 75 रुपयाप्रमाणे, 75 रुपयाचं 15 रुपयाप्रमाणे 5 साबण. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अशी ऑफर लावायची असेल की 1 वर 1 फ्री असेल, बाय 1 गेट 2 फर्स्ट फ्री असतील किंवा काही डिस्काउंट द्यायचा असेल, त्यावेळेस आपण असं करू शकतो. समजा तुम्हाला हे नाही करायचं आहे, बाय 1 गेट 1 नाही द्यायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, सेल्समध्ये गेलो, समजा आपण कॅशमध्ये सेल केला, सेल्स अकाउंटला. समजा A1 राईस सेल करतोय आपण 10 किलो, 10 किलोचे रेट आहे समजा आपला 110 रुपयाला आपण सेल करतोय. मग याच्यावर आपल्याला बाय 1 गेट 1 देतोय का आपण, तर नाही, पण आपल्याला याच्यावर 10% आपल्याला ऑफ द्यायचं आहे. तिथं आपण 10% डिस्काउंट दिला, बघा इथून 10% अमाऊंट जे इथूनही मायनस होऊन जाईल. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला डिस्काउंट द्यायचे असेल किंवा बाय 1 गेट 1 फ्री करायचे असेल, अशा टाईपचे कन्सेप्ट जर आपल्याला यूज करायचे असतील आपल्या टॅली प्राईममध्ये, तर आपण या 2 ऑप्शनचा वापर करू शकतो. ते 2 ऑप्शन्स कुठून ॲड करणार, तर फीचर्समध्ये जायचं. फीचर्समध्ये जाण्यासाठी F11 कीचा वापर करायचा. जर आपल्या कीबोर्डवर फंक्शन बटन असेल तर फंक्शन बटन दाबून F11 प्रेस करायचं, आणि जर नसेल तर डायरेक्ट F11 की प्रेस केल्यानंतर आपल्याला असा बॉक्स ओपन होतो. याच्यामध्ये आल्यानंतर इथं बघा खाली 2 ऑप्शन्स असतात, एक यूज डिस्काउंट कॉलम इन इनव्हॉइसेस, याला येस करायचं, आणि यूज सेपरेट ॲक्च्युअल अँड बिल क्वांटिटी या ऑप्शनला येस करायचं. हे दोघं ऑप्शन येस केल्यानंतर आपल्याला व्हाउचर्समध्ये याचे हे कॉलम्स इथं बघायला मिळतात. या प्रकारे आपण ॲक्च्युअल आणि बिल क्वांटिटीचा वापर आपल्याला आपल्या टॅली प्राईममध्ये करता येतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.